नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर मी तुम्हाला घाणामधील आज भाजीपाल्याचं दुकान दाखवणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची भाजीपाला मिळत असतो ते सुद्धा मी तुम्हाला. तर इथे आहेत पापडी बीन्स, ज्याला आपण वालपापडी म्हणतो. तसेच कांदे आहेत, बटाटे, लिंबू, मुळा, दुधी पोपळा, कोथिंबीर, पालक, भरताची वांगी, तसेच सिमला मिरची हिरव्या कलरची, तसेच लाल आणि पिवळी, गाजर, मुळा, अद्रक, लसूण आणि पत्ताकोबी, फुलकोबी, लॉंग बीन्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या जसं इंडियात मिळतात तसं इथं फ्रेशही मिळत असतात. आणि हे दुकान माझ्या घराच्या जवळ असल्यामुळे मी प्रेफर करते फ्रेश व्हेजिटेबल आणण्याचा, कारण इथे मॉल पण भरपूर आहेत. परंतु मॉलमधला भाजीपाला मला आवडत नाही. इथे मी टोमॅटो घेते. मॉल्समध्ये खूप दिवसांपासून भाजीपाला असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी पाहिजे तेवढा सुटेबल नाही आहे. त्याच्यामुळे मी शक्यतोवर इथे प्रेफर करते की मी जाऊन फ्रेश व्हेजिटेबल सोमवार किंवा गुरुवार दोघांपैकी एका दिवशी मी जाऊन आठवड्याभराचा भाजीपाला घेऊन येत असते. इथे मी भरताची वांगी घेतलेली आहे, कांद्याची पात पण घेतलेली आहे, काकडी आहे, बीटरूट आहेत. असा भाजीपाला मी बास्केटमध्ये घेतलेला आहे. सिमला मिरची निवडण्यासाठी ही बाई मला मदत करते. थोडं सिमला मिरची घेत नव्हती मी सिमला मिरची, परंतु ती म्हणत होती की चांगली आहे, तर मी तिला म्हटलं की मला तू एक निवडून दे. तर असा भाजीपाला मी घेतलेला आहे. तर ती भाजीपाल्याचे इथे एक करून मोजून त्याचे पैसे किती झाले आहेत बिलिंग ती मला सांगणार आहे आता. इथे सुद्धा छान भाजीपाला मिळतो. आपल्या भारतासारखाच ताजा आणि फ्रेश असा भाजीपाला मिळत असतो आणि मला आवडतो. कम्पेअर टू मॉल मला हा भाजीपाला खूप आवडतो. याची टेस्ट एक वेगळी असते. इथे मी फ्रूट्स बघते. फळांमध्ये पपई, अननस, तसंच संत्री, मोसंबी, ग्रेप्स आहेत त्या साईडला. इथे मी बिलाचे पैसे दिलेले आहेत आणि मी आता घरी जाण्यासाठी निघालेली आहे. तर हे भाजीपाल्याचं दुकान माझ्या घराच्या इस्टेटच्या बाहेर निघाल्यानंतर थोड्याच अगदी 200 मीटर अंतरावरच आहे आणि मी ते घेऊन आता घरी जाते.